खळबळजनक आरोप केले आहेत. प्रस्थापित उमेदवारांनी चक्क नगरसेवकांचंच अपहरण केल्याचा दावा इंगोलेंचा आहे. निवडणुकीत मतदारांना फोडण्यासाठी त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी अपहरण नाट्य रचलं गेल्याचा संशय व्यक्त होतोय. प्रशांत इंगोले आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी या नगरसेवकाच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. नगरसेवक नेमके कुठे आहेत, कोणासोबत गेलेत याबद्दल घरचे काहीही सांगायला तयार नाही आहेत. विशेष म्हणजे घरच्यांच्याही बरोबर नगरसेवकांचा कोणताही संपर्क होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं. माझा हा आरोप आहे की प्रस्थापित उमेदवारांनी नगरसेवकांचं अपहरण केलेलं आहे. आम्ही जेव्हा प्रचाराला त्यांच्या घरी जातोय तर घरचे काही उत्तर द्यायला तयार नाहीत, कुठे गेलेत माहित नाही, घरच्यांना सुद्धा त्यांचा संपर्क होत नाही. म्हणून आम्ही उद्या ऑब्झर्व्हरना भेटणार आहोत, उद्या एसपी महोदयांना सुद्धा भेटणार आहोत की या नगरसेवकाचं नेमकं अपहरण झालंय की काय झालंय. आमच्याकडे अशी निरोप आहे की यांची घोडेबाजारी ही करण्यासाठी प्रस्थापित उमेदवारांनी यांना किडनॅप केलेलं आहे. बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस अंतर्गत बंडाळी आणि पक्षफुटीचा सामना करतोय. त्यातच ममता बॅनर्जींचे विश्वासू कल्याण बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जींवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अभिषेक बॅनर्जींना बाजूला केलं नाही तर तृणमूल सोडू असा इशारा कल्याण बॅनर्जींनी दिला. सध्या तृणमूल काँग्रेसचे 15पेक्षा जास्त खासदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. तर गेल्या 4 दिवसात 3 राज्यसभा खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. Will you be in the Trinamool Congress? I am with the Mamata Banerjee. But Mamata Ji has to decide whether Mamata Ji will keep Abhishek or keep Maheshwar. If he again comes to you to... No, Mamata Ji has to decide first. Mamata Ji has to first decide that yes, she cannot move the party without Abhishek, then I will not be there.